नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे चिपळूणला आणि आज आपल्या बकेट लिस्टमध्ये हे गोपाळगड आणि एक मंदिर आणि एक लाईट हाऊस आहे. बघू आज कोणते कोणते 3 स्पॉट आहेत ते कंप्लीट होतील. आता थांबलो आहे गाडी भेटायसाठी. आता 3 गाड्या आहेत, जास्त मंडळी असल्यामुळे एक गाडी ॲड करते आणि आता थोड्याच वेळात निघालो. आता गुहागर मार्गे निघालोय. हे बघा गाड्या दाखवतो आपण. तिकडे आहे एक ही आहे आणि एक तर आधी आम्ही निघालो गोपाळगडला. नुकताच पाऊस पडून गेलेला म्हणून ह्या अशा ढगांचे सुंदर दृश्य दिसत होते. आणि जर तुम्हाला गोपाळगडला जायचं असेल तर तुम्ही चिपळूण व दाभोळ मार्गाने जाऊ शकता. अर्ध्या तासात आम्ही पोचलो शृंगारतळी या गावात. या गावातून पालपणे मार्गे जायला रस्ता पडतो. तर आता आलो आहे गोपाळगडला. आता इथे करू बाजूलाच आहे आणि शत्रू आतमध्ये जाण्यासाठी फक्त हे असे खड्डा त्यांनी खणलेला आहे असे चारू बाजूने. तटबंदीवरती जायला काही अंतरावर अशा पायऱ्या दिल्या आहेत. गडावर मालकी हक्क असल्यामुळे पूर्ण गडावर आमराईचं घनदाट जंगल असं झालं आहे. यामुळेच आम्ही निघालो तटबंदीवर.
तटबंदीवरून मुख्य बुरुजावर जाताना मी तुम्हाला काही गडावरची माहिती देतो. ही जी तटबंदीच्या बाजूला खोदलेलं आहे यास खंदक बोलतात. वैशिष्ट्य नदीच्या किनाऱ्यावर वसलेला हा गोपाळगड वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकल्यानंतर या गडाचं नाव झालं गोपाळगड. भक्कम अशी तटबंदी आणि त्याच बाजूला कातळात कोरलेली ही दरी. साधारण 15 फूट खोल हा असा खंदक दिसतो. जे सध्या गडावर प्रवेश दिला आहे ते नसून उत्तरेकडे मुख्य दरवाजा आहे. तटबंदीवरून आम्ही वाट काढत आम्ही पोचलो मुख्य बुरुजावर. ह्या ज्या छोट्या खिडक्या दिसतात याला जांग्या म्हणतात आणि इथे तोफा ठेवून शत्रूवर तोफाचे मारा करण्यात येत असे. हे असं चारही बाजूने खोदलेलं आहे शत्रू आत नाही यासाठी. आणि चारी बाजूकडे नजर राहते या बुरुजावर. खोली आहे इथे आता लॉक केलेली आहे. सामान ठेवलं आहे आत. चला पुढे जाऊ. तिथे वर जायसाठी शिड्या. पूर्ण किल्ल्यात आंब्याची बाग आहे. जास्त काही नाही फक्त तो एक बुरुज आहे. त्याच्यावरून चालत गेलात तर अजून एक आम्ही आधी इकडनं गेलेलो. इकडनं वर चढून गेलो आणि तटबंदीने पुढे गेलो. आता चाललो. हा विहीर आहे. हा आलो बघा. विहीर पण ही खोदलेली आहे. बाहेर आहेत ना तिकडनं. पावसात पूर्ण भरत असेल. गडाच्या राईट साईडला निघाल्यावर अशी कुणाचं तरी घर आहे. त्यात अशी बाजूला लागून पायवाट आहे. पायवाटेवरून गेल्यावर तुम्हाला असं दृश्य दिसेल. याच बुरुजावर मगाशी आपण आता होतो.
हाऊसला तर पोचलेलो, पण वेळेसच्या आधीच आम्ही गेलेलो म्हणून लाईट हाऊस बंद होता. मग आजोबा आणि मी निघालो टाळकेश्वर मंदिरास दर्शन घ्यायला. हा बघ लाईट हाऊस. हो ना. हा त्यासाठी ऑनलाईन पण आहे. हा हा मंदिराच्याच बाजूला इकडे लाईट हाऊस आहे. ते 3 वाजता उघडतं. गेट पण लॉक आहे. त्या मंदिराच्याच बाजूला ते डॉल्फिन पॉईंट. माणसं बघा जातात तिकडनं, डॉल्फिन दिसतात. खालती दरी आहे इकडे बघा. लाईट हाऊसला जाताना मध्येच डॉल्फिन पॉईंट दिसतो. डॉल्फिन पॉईंटला जायसाठी हा रस्ता गेला. कळलं ना. हा थांब मी आलो था. आज तो डॉल्फिन पॉईंट इकडे. आणि इकडे जी दरी आहे ती मगाशी मी जे बोलत होतो तिकडे उभे राहून. आणि त्या लाईट हाऊस 3 वाजता उघडेल तेव्हा आम्ही जाऊया. तिकडे जाऊया आता. सरळ तर तिथेच भेट. हा इकडनं वरनं रोड आहे, तिकडनं रस्ता आलाय. तो खालती गेल्यावरती डॉल्फिन पॉईंट आहे. आणि इकडे पण तुम्ही फोटोज काढू शकता. तिकडनं आता व्ह्यू दाखवतो तुम्हाला. मला 2 दिसले का? मोठ्या असं उड्या जंप नाही. हा ते फक्त वर येतात आणि जातात. जंप पण घेतात काय ते. डॉल्फिन पॉईंट वरती पण डॉल्फिन दिसले. हो आहेत. पुढे जाऊन बघू आता.
रस्ता येतो खालती आणि हा आहे डॉल्फिन पॉईंट. शेवटी पोचलोच. फोटोज वगैरे काढायसाठी छान आहे. आणि आम्हाला ना डॉल्फिन या साईडला दिसले. इकडचा नाही मला इकडचे दोन क्लिअर दिसत आहे. अरे इथेच नाही. आम्ही कुठे जेवण? आता तीन वाजता ना चालू झालं. 3 वाजता चालू झालं. अंजनवनचा लाईट हाऊस. लाईट हाऊस हा नुकत्याच सगळ्यांसाठी उघडला आहे. एंट्री फी ही 10 रुपये आणि फॉरेनर्ससाठी 20 रुपये, 3 ते 10 वर्षांच्या मुलासाठी 3 रुपये, फोटोग्राफरसाठी 10 रुपये आणि व्हिडिओग्राफीसाठी 25 रुपये. पण तुम्ही विदाऊट पैसे देऊन हे फोटो काढू शकता. फक्त व्हिडिओसाठी तुम्हाला 25 रुपये द्यावे लागतील. वर चढतात बघ. आणि याच्याद्वारे करत असेल ना. हा. तिथे ती पेटते छान करत असतो आणि हा फिरत होता ना. गेलो. काय अँटीना आहे की काय माहित नाही. भारी आहे. इकडे डॉल्फिन पॉईंट. इकडे आपण मगाशी गेलेलो. तुम्हाला दिसत असतील तर बघा. डॉल्फिन दिसते. लाईट हाऊसवर काही व्हिडिओज बनवून आम्ही निघालो थेट गुहागरला. हॉटेल श्रद्धा या हॉटेलमधून आम्ही जेवण करून निघालो जवळच्याच गुहागर बीचला.
नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहे गुहागरला. येतानाच गुहागर लागतो आमच्या गावाला जायला. तर आता गुहागरला आलो आहे. तुम्हाला पाठचे गुहागरचे बीचचे मी तुम्हाला फोटोज आणि व्हिडिओज पाठवतो. धन्यवाद मित्रांनो, हा पूर्ण व्हिडिओ पाहण्याबद्दल. चला तर भेटू होता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.